अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झालेली आहे। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट। इराण इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती $90च्या पार गेल्यात आणि अमेरिकेतील बेरोजगारीचा आकडा वाढलेला आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून शेअर्सची विक्री केली आहे। यामुळे एकाच दिवसात जवळपास $800 अब्ज पेक्षा जास्त पैशांचं नुकसान अमेरिकेचं झालंय। तर डाऊ जोन्स आणि नॅस्डॅक यांसारखे प्रमुख निर्देशांक कोसळले आहेत। त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट पसरलंय। तर शेअर बाजारात घसरण नेमकी काल झाली आहे। तर इराण अमेरिका युद्धामुळे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल हे $90 पर्यंत पोहोचलंय। अमेरिकेत 92,000 नोकऱ्या गेल्यात, त्यामुळे मंदीचं सावट पसरलंय। कमी विकास, वाढत्या महागाईच्या दुहेरी संकटात अर्थव्यवस्था अडकली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना भीती वाटू लागली आहे। इंधन दरवाढीमुळे एअरलाइन्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे। अनिश्चिततेमुळे एनव्हिडिया सारख्या ज्या मोठ्या टेक कंपन्या आहेत त्यांचं बाजार मूल्य घटलंय।